हाय गाईज, वेलकम बॅक टू द व्हिडिओ. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मोजणीनंतरची कारवाई. जे आपल्याला मोजणी आपली होती त्यानंतर जे आपल्याला नकाशा भेटतो तो बरोबर आहे का नाही हे आपण कसं चेक करायचं की आपली मोजणी बरोबर झाली आहे की नाही. तर मोजणी झाल्यानंतर आपल्याला क आलेख किंवा क प्रत हे आपल्याला मोजणीचं नकाशा मिळतो. त्यानंतर या क आलेखवरून क प्रतवरून आपण चेक करू शकतो की आपली मोजणी केलेली हे बरोबर आहे की नाही. तर हे आपण एक नकाशा आपल्याला मिळालेला आहे आपली मोजणी झाल्यानंतर. की तुम्हाला एक ही जी प्रत बघूया, कोल्हापूर जिल्ह्याचे आहे. आपल्या तालुका करवीर इकडं सगळं असेल तुमचं. मोजणीचे कारण पण मिळेल, मोजणी समय हजर कोणी अर्ज केला ते पण असेल, आणि समजुतीचे टिपा. ह्या टिपावरून आपण नकाशा आपला वाचू शकतो आहे. पहिले काय आहे, डार्क लाईन आहे. यामध्ये काय आहे, याप्रमाणे सर्वे नंबरची सर्वे अभिलेखप्रमाणे कायम हद्द असणे. ही कायम हद्द तिने फिक्स केलेली आहे. हे हद्द तिने फिक्स केलेले आहे. आणि त्यानंतर सेकंडमध्ये काय आहे, जे डॉट डॉट लाईन मारलेले आहेत त्याचा अर्थ काय आहे, याप्रमाणे अर्जदार यांनी मोजणीवेळी दाखवलेले चालू वहिवाट असे. हे डॉट डॉट जे लाईन आहेत ह्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, जे अर्जदार होते त्यांनी मोजणीवेळी दाखवले त्यांची वहिवाटप्रमाणे त्यांनी दाखवलेली ती लाईन आहे डॉट डॉट. आणि जिथे काळ्या सर्कलमध्ये जे मार्क केलेलं आहे एफ, ह्याप्रमाणे जागेवर कायम खुणा असे. म्हणजे फिक्स एखादा जुनी खुणा किंवा जुना पॉईंट असेल त्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी. ते तिन्ही पॉईंट मार्क केलेला आहे. आता इथं काळा एक डार्कमध्ये असा सिम्बॉल आहे. तर हे जुनी खूण असते किंवा जुना दगड किंवा जुनी काहीतरी इथं एक पॉईंट असतो. पुढे बघूया आपण. आणि हे जे लाल सर्कलमध्ये आहे ते त्याचा अर्थ काय, याप्रमाणे जागेवर नवीन खुणा असते की ह्याप्रमाणे त्यांनी नकाशा बसवलेला आहे. त्यानंतर हे त्यांनी नवीन खुणा त्यांनी दाखवलेला आहे. कोणी, मोजणीवाल्याने. जे मोजणीवाले भूमी अभिलेख आहेत, भूकरमापक, त्यांनी हे नवीन खुणा दाखवलेल्या आहेत. या गोल सर्कल जो आहे लालमध्ये त्याचा अर्थ ते आहे. पुढील काय, याप्रमाणे सर्वे नंबरची हिस्साची हद्द असे. आता इथं हिस्से पडलेले नाहीत त्यामुळं इथं हिस्साचे काही संबंध नाही आहे. तर आपण तर मोजणीची तारीख पण आहे इथं, मोजणी कधी केली आहे, काय केले. इथं लिपकची जी छाननी लिपक आहे त्याचे पण इथं साईन आहे. इथं तारीख आहे. त्यानंतर इथं स्केल पण आहे, प्रमाण 1/1000 आणि दिशा पण दाखवलेलं आहे. त्यानंतर इथं भूकरमापकची पण सही आहे. जे प्रमाण आहे, स्केल आहे, त्याप्रमाणे आपण आपला नकाशा तपासू शकतो की आपला नकाशा बरोबर आहे की नाही. ह्या नकाशाप्रमाणे आपली जागेवर आहे की नाही, की नकाशा चुकला आहे का, जागेवरली मापं चुकले, हे आपण तपासू शकतो. त्यानुसार आपण कंप्लीट करू शकतो की मोजणी चुकीची झालेली आहे. तर समजा आता 1/1000 आहे, तर आपण इथं स्केल लावून आपण चेक करू शकतो. एक मिनिट तुम्हाला मी सांगतो. आता ही स्केल आपण इथं लावलेलं आहे. हे आता किती आहे, इथं 15 सेंटीमीटर आहे. 15 सेंटीमीटर इथं एक बाजू आहे. तर हे जी स्केल काय होती, 1/1000. म्हणजे ऑन पेपर 15 सेंटीमीटर, तर ग्राउंडवर किती येईल, त्याला फक्त काय करायचं, 15 सेंटीमीटर गुणुले 1000 प्रमाण आहे ना, तर त्याला मल्टिप्लाय 10ने करायचे. 15 सेंटीमीटर गुणुले 10, तर 150 मीटर ऑन ग्राउंडवर ह्याचं माप येईल. जमिनीवरती किती असेल, 150 मीटर. पेपरवर तुम्हाला 15 सेंटीमीटर येईल आणि 1/1000 स्केलप्रमाणे तुम्हाला ग्राउंडवरती, जमिनीवरती तुमचं 150 मीटर हे स्केल येईल. तर असं तुम्ही तुमच्या क आलेख हा वाचू शकता किंवा तपासू शकता की आपली मोजणी झालेली बरोबर आहे की नाही. त्याप्रमाणे तुम्ही पुढची ॲक्शन घेऊ शकता. तर हे होतं आजच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. अगर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.